पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईटची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर 9763 037 57 नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री छगन भुजबळ यांचं नाव वगळल्यापासून ते नाराज आहेत. भुजबळ यांनीही नाराज असल्याचं स्पष्ट संकेत दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला दांडी मारत त्यांनी नाराजी दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी भाजपचे नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मनातील खदखद बोलूनही दाखवली होती. त्यावेळी फडणवीस यांनी भुजबळांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे गेले काही दिवस ते शांतही राहिले. राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला 2 महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांच्या पुनर्वसनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून काहीच हालचाली दिसत नसल्यानं येत्या काळात छगन भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकाळ सन्मान सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. त्याचवेळी कार्यक्रम प्रसंगी भुजबळ यांच्या भाजप प्रवेशाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलंय. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी बालभारतीचं पुस्तक हाती घेत छगन कमळ बघ असं वक्तव्य केलं. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच हशा पिकला. त्यांचं हे विधान भुजबळांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक इशारा असल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी जोरात रंगली होती. त्यामुळे येत्या काळात छगन भुजबळ भाजप प्रवेश करणार का याची चर्चा पुन्हा नव्यानं सुरू झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमधून काय साधलं यावरही रोखठोक विधान केलं. ते म्हणाले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दावोसमधील या करारामधून आपण काय साधलं तर जगामध्ये महाराष्ट्राचा बोलबाला पोहोचला. कारण दावोस हे अशी जागा आहे जिथं जग असतं आणि एकमेकांवर नजर ठेवून असतं. त्यामुळं महाराष्ट्राचा बोलबाला जगात पोहोचला. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा.